अपनी स्पीड पकड़ना शुरू कर रही है। इस बार खरीफ क्रॉप का एरिया पिछले साल के मुकाबले 13% से ज्यादा है। इस वर्ष गेहूं का प्रोडक्शन और प्रोक्योरमेंट दोनों बढ़ा है। पिछले साल के मुकाबले अभी तक गेहूं का 11% से ज्यादा प्रोक्योरमेंट किया जा चुका है। मतलब ये कि किसानों की जेब में भी इस बार ज्यादा पैसा पहुंचा है। ये जितने भी इंडिकेटर्स हैं, मैंने बहुत ज्यादा समय लिया नहीं, कुछ कम गिनाए हैं। ये जितने भी इंडिकेटर्स हैं वो दिखा रहे हैं इससे भी निकलेगा। हम भारतवासी अगर करोड़ों कंज्यूमर है तो ये न भूलें कि हम भारतवासी करोड़ों प्रोड्यूसर भी हैं। भारत की सक्सेस, भारत की ग्रोथ निश्चित है। हम आत्मनिर्भर बन सकते हैं। आप याद करिए, सिर्फ कुछ सप्ताह पहले तक हम N95 मास्क, कोरोना की टेस्टिंग किट, पर्सनल प्रोटेक्टिव इक्विपमेंट PPE, वेंटिलेटर, अपनी जरूरत का ज्यादातर हिस्सा हम बाहर से मंगाते थे। अब भारत अपनी डिमांड को मेक इन इंडिया से पूरी कर रहा है। इतना ही नहीं, बहुत जल्द हम, मेरी तरफ से बहुत बहुत शुभकामनाएं हैं। मैं विशेष रूप से मंत्रिपरिषद के मेरे साथी प्रहलाद जोशी जी को और उनकी टीम को बहुत बधाई देना चाहता हूं, क्यों उन्होंने इस लॉकडाउन पीरियड का इतना उपयोग किया, पूरे डिपार्टमेंट के हर बारीकियों का अध्ययन किया, देश के लिए नया क्या कर सकते हैं, नए तरीके से क्या कर सकते हैं। उन्होंने एक बहुत बड़ी लीडरशिप दी है। मैं प्रहलाद जी को, उनके सचिव और उनकी टीम को आज बहुत बधाई देना चाहता हूं। आपको लगता होगा कि आप एक छोटा सा कार्यक्रम कर रहे हैं। प्रहलाद जी, मुझे नहीं लग रहा है, मैं तो देख रहा हूं कि आप आत्मनिर्भर भारत के लिए एक मजबूत नींव आज डाल रहे हो, और इसलिए और आपकी टीम बहुत बधाई के पात्र है। उद्योग जगत के जो साथी आज यहां मौजूद है, उनको मैं फिर से एक बार विश्वास दिलाना चाहता हूं, मैं आपके साथ हूं। देश हित के हर काम में आप 2 कदम चलिए, मैं 4 कदम चलने के लिए आपके साथ हूं। आइए हम मिलकर के इस अवसर को जाने न दें। फिर एक बार आप सबको बहुत बहुत शुभकामनाएं, बहुत बहुत धन्यवाद। ಆತ್ಮನಿರ್ಭರ್ ಭಾರತದ ಅಭಿಯಾನದ ವಿಚಾರಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಂತೆಯೂ ಕೂಡ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಅವರು ಮಾತನಾಡ್ತಾ, ಇದು ದೇಶಕ್ಕೆ ಆಶಾದಾಯಕ ಸೂಚನೆ, ದೇಶದ ಬೇಡಿಕೆ ಮತ್ತು ಪೂರೈಕೆ ವ್ಯವಸ್ಥೆ ಹಳಿಗೆ ಬರ್ತಾ ಇದೆ ಅಂತ ಮಾತನಾಡಿದ್ದಾರೆ। ಉತ್ಪನ್ನಗಳು, ಸೇವೆಗಳ ಬೇಡಿಕೆ ಪೂರೈಕೆ ಸಹಜತೆಯತ್ತ ಬರ್ತಾ ಇದೆ ಅನ್ನೋದನ್ನ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಅವರು ಮಾತನಾಡ್ತಾ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ರು। ಇಲ್ಲಿ ಪ್ರಮುಖವಾಗಿ ಆಮದಿಗಿಂತ ರಫ್ತು ಹೆಚ್ಚಾಗಬೇಕಾಗಿದೆ, ಸ್ವಾವಲಂಬಿ ಭಾರತದ ಕನಸನ್ನ
ಯಾವ ರೀತಿಯಾಗಿ ನಾವು ಸ್ವಾವಲಂಬಿ ಭಾರತದ ಕನಸನ್ನ ನನಸು ಮಾಡಬೇಕು ಅನ್ನೋದ್ರ ಬಗ್ಗೆ ಸಾಕಷ್ಟು ವಿಚಾರಗಳ ಬಗ್ಗೆ ಮಾತನಾಡ್ತಾ ಹೋದ್ರು ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಅವರು. ಸದ್ಬಳಕೆಯಿಂದ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಮಾಡಬೇಕು ಅಷ್ಟೇ ಅಂತ ಅವರು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ರು. ಕಲ್ಲಿದ್ದಲು ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ 20,000 ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿಯಷ್ಟು ಹೂಡಿಕೆಯನ್ನ ಕೂಡ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ಕಲ್ಲಿದ್ದಲು ನಿಕ್ಷೇಪವಿರುವಂತ ರಾಜ್ಯಗಳ ಆದಾಯದಲ್ಲಿ ಏರಿಕೆ ಆಗುತ್ತೆ ಇನ್ನು ಮುಂದೆ ಅಂತ ಮಾತನಾಡಿದ್ರು. ಪ್ರಧಾನಿ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಅವರು ಇವತ್ತು ಭಾಷಣವನ್ನ ಮಾಡಿದ್ರು. ದೇಶದ ಬೇಡಿಕೆ ಮತ್ತು ಪೂರೈಕೆ ವ್ಯವಸ್ಥೆ ಹಳಿಗೆ ಬರ್ತಾ ಇದೆ. ಕೊರೋನಾದ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಸಂಕಷ್ಟಕ್ಕೆ ಸಿಲುಕಿತ್ತು, ಈಗ ಹಳಿಗೆ ಬರ್ತಾ ಇದೆ. ಉತ್ಪನ್ನಗಳು ಸೇವೆಗಳ ಬೇಡಿಕೆನೂ ಕೂಡ ಈಗ ಜಾಸ್ತಿ ಆಗ್ತಾ ಇದೆ. ದೇಶ ನಿಧಾನವಾಗಿ ಕೊರೋನಾ ಎಫೆಕ್ಟ್ನಿಂದಾಗಿ ಹೊರ ಬರ್ತಾ ಇದೆ ಅನ್ನೋದ್ರ ಬಗ್ಗೆ ಹೇಳ್ತಾ ಹೋದ್ರು. ದೇಶವ್ಯಾಪಿ ಸ್ವಾವಲಂಬಿ ಭಾರತದ ಕೂಗು ಕೇಳಿ ಬರ್ತಾ ಇದೆ. ಸೊ ಆ ಒಂದು ಕನಸನ್ನ ನನಸು ಮಾಡಬೇಕಾಗಿದೆ. ಇದರ ಸದ್ಬಳಕೆಯಿಂದ ಅಭಿವೃದ್ಧಿಯನ್ನ ಮಾಡಬೇಕು ಅಷ್ಟೇ. ಇನ್ನು ಮುಂದೆ ಕಲ್ಲಿದ್ದಲು ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ನಾವು 20,000 ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿಯನ್ನ ಹೂಡಿಕೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಇನ್ನು ಮುಂದೆ ಈ ಒಂದು ಕಲ್ಲಿದ್ದಲು ಇರುವಂತ ರಾಜ್ಯಗಳ ಒಂದು ಆದಾಯದಲ್ಲೂ ಕೂಡ ಏರಿಕೆಯನ್ನ ಕಾಣಲಿದೆ ಅಂತ ಮಾತನಾಡಿದರು.